नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येविरोधात आम आदमी पक्षाने महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर थाळी बजाव आंदोलन केले। यावेळी आंदोलकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली। तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्तांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशीही मागणी करण्यात आली। पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्याचा आरोप करत नागरिकांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्याची मागणी आंदोलकांनी केली। आम आदमी पार्टी नेहमीच रस्त्यावर उतरत आली आहे, पण आता नाशिककर हा हैराण परेशान झालेला आहे। आम्ही एक राजकारणी म्हणून नाही, पण आम्ही एक नाशिककरून रस्त्यावर उतरलेलो आहे। तुम्ही बघितलं असेल की मागच्या दिवसात काही 5 मोठी झाल्या नाशिकमध्ये, आणि यांनी मदत म्हणून त्यांना काय डिक्लेअर केलं तर 10 लाख रुपये केले। यांनी जेव्हा इलेक्शन येतात या मंत्र्यांना तिकीट वाटपासाठी, तिकीट देण्यासाठी 2-2 कोटीच्या गाड्या यांच्या घरी पोहोचवतात। तर यांना ज्यांच्या घरी मोठी झाले आहेत त्या 10 लाखात तिथे काय करणार आहे, त्यांचं कसं भागणार आहे? त्यांच्या मागे 4-5 परिवारातील माणसं असतात। घरचा कमवता माणूस गेला ते कुठून 10 लाखात 50,000 रुपये तर घरचा एक खर्च आहे महिन्याचा। म्हणजे हे काय भत्ता देताय का त्यांना? आमची ही मागणी आहे की आम्हाला हे आयुक्तच नको, आम्हाला हा कुंभमेळा मंत्री पण नको। यांनी 35,000 कोटी जो निधी आलाय त्याचा काय वल्हेवाट लावली तेच कळत नाहीये। टक्केवाऱ्यांनी टेंडर देतात आणि असे रस्ते बनवतात की खड्डे बुजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी खड्डे परत तिथं तयार होतात। असा एकदम ढसाळ काम चालू आहे, ढसाळ प्रशासन आहे आणि प्रशासन बैराग आलेलं आहे। तर आम्ही विचार केला की यांचे शेड जे होते त्यांनी थाळ्या वाजवून कोरोना व्हायरस पळवायचा प्रयत्न केला होता। तर आम्ही या प्रशासनाला जे आतमध्ये व्हायरस बसलेले नगरपालिकेमध्ये त्यांना या थाळ्या वाजवून इथून हुसकून लावायचा आमचा तो प्लॅन झालेला आहे, आणि त्याचमुळे आम्ही हे थाळी आंदोलन करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक।